नमस्कार सर, नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे मित्र, तसेच समर्थाचे गुरु आणि आमच्या लहानपणापासून आम्हाला आमच्या समाजात सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी गुरुस्थानी असलेले आमचे संभाजी अप्पा, सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या मुलांनी जे काही यश प्रस्थापित केलं आहे त्या यशामागे त्याच्या मेहनतीबरोबर, त्याच्या कष्टाबरोबर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. या सगळ्याची आम्हाला मनोमन जाणीव आहे आणि त्या जाणीवीतूनच आजचा हा आम्ही छोटासा कार्यक्रम आमचा आनंद वाटून घेण्यासाठी तुमच्याबरोबर हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. थोडासा पावसामुळे आपल्या सगळ्यांची गैरसोय झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आता जास्त वेळ न घेता आपण काही मान्यवरांचे 2 शब्द ऐकू आमच्या समर्थाच्या कौतुकाबद्दल आणि आपण भोजन सुरू करू अशी मी आपल्यास विनंती करतो. आपण सगळे इथे आमच्यावर हे प्रेम दाखवण्यासाठी इथे आलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोकणातील एक सगळ्यात अग्रगण्य संस्था म्हणजे चाणक्य मंडळ, सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर यांच्या माध्यमातून अनेक असणारे अधिकारी घडले गेले आणि आज या संस्थेचे असणारे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य श्री केतनजी सांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. असं म्हणतात की पत्थरासही फुटू शकेल पालवी कार्यात तेवढा प्रभाव पाहिजे, अंधकार संपणार आज न उद्या, फक्त एका ज्योतीचा उठाव पाहिजे. आणि अशा प्रकारचे असणारे विद्यार्थी घडताना त्यांच्या मागं एक आशीर्वाद असतो, कौतुकाची थाप असते आणि त्यानिमित्तानं खास पुण्याहून सांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया शुभेच्छा देण्यासाठी सांडे सर. सर्वप्रथम सर्वच उपस्थितांना नमस्कार आणि व्यासपीठावरतील सर्व मान्यवरांना नमस्कार. इथे पहिल्यांदा तर चिपळूणमध्ये मी पहिल्यांदाच येतोय आणि इथे येऊनच खूपच छान वाटतंय आणि त्यावरनं कळतंय पण की समर्थचं हे यश, जे काही यश आहे ते काही मुळात फक्त त्याचं नाही आहे. ज्या वेळेला समर्थ असं काही यश मिळू शकतं, पण खरं तर सांगतोय की मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे मला थोडंफार माहिती आहे की आपण हे जे काही यश दिसतंय त्याच्या मागे खूप मोठं फाउंडेशन असतं आणि इथे आल्यानंतर कळतंय की हे फाउंडेशन तुम्ही चिपळूणमध्ये किती चांगल्याने करून दिलं होतं. त्यामुळे आम्हाला तिथे काही गरजच करता नाही आलं. त्याने घेतलेली सर्व मेहनत आम्ही खूप जवळून पाहिली आहे, मी खूप जवळून पाहिले आणि रात्रभर अभ्यास केला आहे. मला तर माहिती आहे की असे पण काही दिवस आहेत की जिकडे त्याने पहाटे 5 वाजेपर्यंत जागून सुद्धा परत सकाळी 9, 9:30 लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना एक खूप चांगली गोष्ट काय वाटते ते म्हणजे आता आम्ही बरेचसे असे विद्यार्थी बघतो, बरेच असे अधिकारी देखील बघतो की ज्यांचा उद्देश येण्याचा किंवा ही परीक्षा क्लिअर करण्याचा काहीतरी वेगळा असतो. चाणक्यमध्ये येऊन आम्ही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा समाजकार्याकडे वळवतो, पण समर्थकडे हे अगोदरपासनं होतं की हे का करायचं. त्यामुळे ते एक मला त्याचं खूप विशेष वाटतं. जास्त वेळ नाही घेत, फक्त एवढं मात्र नक्की सांगतो की हे जे काही यश मिळालेलं आहे हे नक्कीच उत्तुंग असं यश आहे, पण हा एक माइलस्टोन आहे. ही काय डेस्टिनेशन नाही आहे, जिथे पोचायचं तिथे नाही, एक माइलस्टोन आहे. आणि अशा बऱ्याचशा वेळेला आपल्याला एकत्र यायला मिळेल अशीच मला खात्री आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. धन्यवाद. या सोहळ्याच्या निमित्तानं ज्या मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समर्थनं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं त्या मेरी माता स्कूलचे सन्मान्य व्यवस्थापक फादर टॉमी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना पण या ठिकाणी आमंत्रित करूया. या सोहळ्याच्या निमित्तानं मेरी माताचे असणारे सन्मान्य व्यवस्थापक आदरणीय फादर टॉमी सर, त्याचबरोबर विशेषतः समर्थाला संस्कृतचे धडे ज्याच्या माध्यमातून मिळाले ते सन्मान्य वैभव खटाते सर यांना देखील या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. सर, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित समर्थाला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व जनसमुदाय, समर्थबद्दल सांगायच्याबद्दल
पूर्वीपासूनच त्याच्या अंगी असलेला जो चिकाटीपणा आहे, त्यानंतर जिज्ञासा वृत्ती ही त्याच्यात ठसठसून भरलेली आहे. अगदी मला आठवतंय इयत्ता 9वीमध्ये असताना त्याला संस्कृत आम्ही शब्द किंवा सब्जेक्ट आहे तो सुरू केला आणि तेव्हापासून त्याची जी जाणून घेण्याची जी इच्छा होती, असं म्हणतात विद्यार्थ्यांमध्ये जे 5 गुण असतात त्या 5 गुणांचा देखील भर त्याच्या मतीमध्ये बुद्धीमध्ये जो सामावला होता आणि त्या सामावलेल्या या 5ही गुणांमुळे आज तो यशस्वी विद्यार्थी आणि एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेशन होईल अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. समर्थाच्या काकांचे असणारे मित्र गरडा केमिकलचे अधिकारी सन्मान्य अजितजी लटके याला देखील या ठिकाणी विनंती करूया. सन्मान्य अजितजी लटके समर्थाला या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितात. आदरणीय सन्मान्य लटके साहेब. नमस्कार सगळ्यांना. चिपळूण संगमेश्वरचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार माननीय शेखरजी निकम सर, त्याचबरोबर पूजाताई निकम मॅडम, आमचे मित्र राकेशजी चाळके साहेब, वरिष्ठ मंडळी सगळे इथे उपस्थित आहेत, समर्थाचे आजोबा आहेत आणि आपण इथे सर्व उपस्थित. सुरुवातीला मी आभार मानतो पावसाचे, कारण पाऊस थांबला म्हणूनच आपण समर्थाचे कौतुक करायला इथं सगळेजण बसले आहोत. सुरुवातीला पावसाचे आभार. आज समर्थाबद्दल एक थोडीशी आम्ही माहिती काढली, त्याच्या काकांकडून माहिती काढली. सुरुवातीपासूनच अभ्यास करण्याची आवड, आणि नुसती आवड असून चालत नाही, चिकाटी लागते. ती चिकाटी त्याने शेवटपर्यंत ठेवली, त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने आज हे यश दिसते. आणि एवढं यश मिळून सुद्धा आजही तो समाधानी नाही आहे, कारण त्याला अजून ती जी UPSC एक्झाम जी आहे ती अजून त्याला, आता त्याची रँक जी आहे ती पूर्ण देशामध्ये 255वी रँक आहे, तर त्याला अजूनसुद्धा त्यापेक्षा चांगली रँक त्याला हवी आहे. त्यासाठी तो अजून प्रयत्न करतोय. मला वाटतं नेक्स्ट एक्झाम तो अजून अपियर करणार आहे. खरोखर एखादा जर व्यक्ती असता तर त्याला 255 जर देशात आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने समाधान लाभलं असतं, परंतु तसं न लाभता त्याने आज अजून शिकण्याची जी इच्छा आहे, तळमळ जी आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने समर्थ अजून खूप खूप मोठा होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. पुन्हा एकदा समर्थ, त्याचबरोबर त्याचे जे कुटुंब आहे, एक कुटुंब म्हटल्यानंतर संस्कारी कुटुंब आहे आणि ते लगेचच त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधला किंवा त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो की खऱ्या अर्थानं ते लक्षात येतं असं हे सुसंस्कारी कुटुंब आहे. त्या सुसंस्कारी कुटुंबामध्ये समर्थ खऱ्या अर्थाने मोठा झालेला आहे. मी विशेष त्यांचे आभार मानेन. त्यांच्या आईवडील जे आहेत, खऱ्या अर्थानं जी सुरुवात करून द्यायची असते, कारण 10वी आणि 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्याला तेवढं नॉलेज नसतं. खऱ्या अर्थानं जे नॉलेज आहे ते आपल्याला आईवडील असतील, त्याचबरोबर ते शिक्षक, त्या कार्यकाळात जे शिक्षक भेटतात ते शिक्षकांमुळे ह्या गोष्टी सगळ्याच्या शक्य होत असतात. आणि आपल्यासारखे सगळे जे चिपळूणवासी आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, मी राम वर्धेने देवीच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी प्रार्थना करूया की समर्थला यापुढेही खूप खूप यश मिळावं अशी मी एक राम वर्धेने चरणी आणि साई चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मी आमच्या घरडा परिवार, ही काही मंडळी आमची इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांच्या वतीनं समर्थाचे आभार मानतो. त्याचबरोबर आमचे अविनाश दादा यांचाही आज वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या सोहळ्याच्या निमित्तानं रामवर्धानी देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय मनोहरजी शिंदे साहेब रिक्टोली या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. आदरणीय सन्मान्य मनोहरजी शिंदे साहेब. आणि उपस्थित सर्व मंडळी, समर्थला आमच्या समर्थ ते म्हणजे 1 वर्षाचा 1 महिन्याचा समर्थ ते आज झालेला समर्थ शिंदे सर, हा असा प्रवास आम्ही सगळा बघितलेला आहे. या सगळ्या प्रवासात एक मला नेहमी जाणवलं की समर्थनी हे जे काही केलेलं आहे हे ट्रायल अँड एरर मेथडनी काही केलेलं नाही किंवा बघू जमतं काही UPSCला जाऊन असं केलेलं नाही. तो ज्या वेळेला समजा चाणक्य मंडळाला गेला त्यावेळेला त्याला माहिती होतं की आय वॉन्ट टू क्रॅक इट, आणि त्या कन्व्हिक्शननी तो गेला आणि त्याने ते पूर्ण केलं. त्याच्याबद्दल समर्थचं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याचबरोबर समर्थची आई, समर्थचे वडील, बहीण आमची, तिचं पण भयंकर अभिनंदन. दोन्ही आजोबा, नवले आजोबा, शिंदे आजोबा, शिंदे आजी, नवले आजी,
आणि मामा पण वरतून बघतायत आणि खुश होऊन बघतायत. ही सेलिब्रेटिंग देअर. पुढच्या वाटचालीसाठी समर्थला माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करूया राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे असणारे प्रदेश सरचिटणीस माननीय डॉक्टर राकेशजी चाळके, डॉक्टर्स असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष आदरणीय राकेशजी चाळके. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आधारस्तंभ शेखरजी निकम सर, पूजा मॅडम, उपस्थित सर्वच व्यासपीठ आणि आज समर्थासाठी जे सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असले ते सगळे. खरं तर आमची मगाशी सरांची आमची चर्चा चालू होती की समर्थाचं एज किती आहे. तर आमच्या चर्चेनुसार असं आलं की कदाचित ह्या वयामध्ये म्हणजे हे जे यश आहे ते मला वाटतं 24-25 असं असावं. पण समर्थाला गपचूप विचारलं की मी तुझं एज किती आहे, तर तो म्हटला की 22. खरोखर ह्या कमी वयामध्ये एवढं यश संपादन करणं हे सोपं काम नाही आहे. तुझी जिद्द आहे, चिकाटी आहे, सगळं आहे. पण त्याचबरोबर मला वाटतं शिंदे मॅडम आहेत, सर आहेत, त्या दोघांनी जो तुला सपोर्ट केला आहे तो फार महत्त्वाचा असतो. कारण की मला वाटतं शिंदे मॅडम क्लासेस पण चांगले घेतात. त्याच्यातून कदाचित माझी आणि मिसेस आमची दोघांची चर्चा आली की घरातूनच चांगला बेस मिळालेला आहे. त्याच्यामुळे भविष्यात तुझं चांगलंच आहे. त्यामुळे जास्तीचा वेळ न घेता तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या चिंचगिरी ग्रामपंचायतच्या वतीने देखील शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आई रामवर्धने देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सन्मान्य मनोहरराव शिंदे रिक्टोली यांना आपण विनंती करूया. आपण देखील ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देणार. नमस्कार. दसपटीजी कुलस्वामीनी आई रामवर्धने माते चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी जे माझा पुतण्या म्हणायला हरकत नाही, त्याचे आजोबा अशोकराव शिंदे आणि मी फार जवळच्या मैत्री, आमचे दोघांचे विचार जमाचे आहे. त्याच्यामुळे आम्ही चर्चा करताना काही गोष्टी एकामेकांच्या देवाणघेवाण करत आहेत. ज्या वेळेला समर्थ हा असा हुशार मुलगा आहे तेव्हा त्यांचे आजोबा आणि मी त्याला असं प्रोत्साहन द्यायचो की आपली मुलं UPSC एक्झामला का बसत नाहीत. त्या समर्थाला आजोबांनी आम्ही बऱ्याच वेळेला असं समोर चर्चा करताना UPSC एक्झामला तुम्ही का जाता, मध्ये तो एअरफोर्स एक्झामला बसला होता, त्यातही पास झाला. परंतु आजोबांची इच्छा होती की आपल्या या विभागातला ह्या दसपटीतला एखादा विद्यार्थी UPSCला बसावा आणि तो एक कलेक्टर काही पण UPSCला बसून तो उत्तीर्ण व्हावा. कारण त्या लेवलचा तो विद्यार्थी आहे. कारण कष्ट, त्याचं हँडरायटिंग एवढं सुंदर आहे. आज तो उद्या कुठल्याही डिपार्टमेंटला जरी गेला तर त्याची इच्छा आहे कलेक्टर व्हायची किंवा फॉरेन सर्व्हिस होण्याची. परंतु समर्थ UPSC एक्झाम ठीक आहे, त्या पर्सेंटेजप्रमाणे तुम्हाला ते मिळतं की IAS असेल, हे असेल, त्याप्रमाणे तुला आता रेव्हेन्यू डिपार्टमेंट मिळालेलं असेल, कुठल्याही डिपार्टमेंट मिळू दे. परंतु UPSC एक्झाम पास होणं हे महत्त्वाचं आहे. की या एवढ्या 11 लाख बसले होते ना विद्यार्थी, 10 लाख विद्यार्थी बसले होते. त्याच्यामध्ये 11,000 पास झाले आणि 11,000 मधून 1100 सिलेक्ट झाले. म्हणजे आपला हा मुलगा, आपला हा पुतण्या किती हुशार असेल याची आपण कल्पना करा. आणि ज्याचे श्रेय त्या कुटुंबाला जातं, त्याची आई स्वतः ट्युशन घेते, ती शिक्षिका आहे, वडील व्यावसायिक आहेत, आजी चांगली आहे आणि आजोबांचं जे त्यांचं हे ध्येय होतं की आपला कोण मुलगा आपला ह्या परिसरातला, परंतु त्यांच्याच नातवाने हे संपादन केलं आणि आपल्या आजोबांचे असेल, आपल्या कुटुंबाचं असेल, आमच्या सर्वांची दसपटीची इच्छा पूर्ण करून तो UPSC एक्झाम पास झाला. मी श्री रामवर्धन देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्याला मनापासून शुभेच्छा देतो. तुला पुढील आयुष्य तुझं खरोखरच चांगलं असेल आणि देवीचा तुला आशीर्वाद आहे. मी संपूर्ण दसपटीच्या वतीने व्यासपीठाच्या वतीने तुला पुढील वाटचालीची शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक आभार आपले. यानंतर आपण विनंती करूया समर्थची जी वैभवशाली वाटचाल आहे त्या वाटचालीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया पूजाताई निकम. समर्थला प्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते. आज समर्थाचं यश बघून पूर्ण दसपटी
खूप अभिमानाने आज इथे उपस्थित आहे. समर्थांना आपण शुभेच्छा, त्याला आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आपण सर्व त्याच्या सगळे सोयरे मित्र परिवार म्हणेल, सगळे कुटुंबातले. खरं तर मला खूप अभिमान वैयक्तिक मला आहे, तुम्हालाही आहे. कारण आपण ग्रामीण भागातली मुलं म्हणतो, पण आज आमची मुलं खूप मोठा महाराष्ट्राच्या तक्त्यावरती आज गेलेले आहेत. हे यश बघून नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण हे त्याला यश मिळवण्यासाठी त्यांच्या आईबाबांचं तर योगदान आहेच, पण त्याचीही मेहनत आहे. कारण इथपर्यंत जाण्यासाठी बरीचशी चिकाटी प्रयत्न असलेच पाहिजेत आणि त्या दृष्टीने समर्थ आहे, नावच समर्थ आहे. खरं तर मी समर्थ साहेब म्हणेन, कारण साजे असं आज तुम्ही यश आपल्या चिपळूण तालुका एवढं रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये तुम्ही दिलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करते, तुमचं अभिनंदन करते. आणि खरंच खूप अभिमान वाटतो, कारण शब्दच नाही आहेत जेव्हा आमची मुलं शिकत आहेत आणि एक हायस्ट लेवलला ते जात आहेत आणि ते बघून खूप समाधान वाटतं. कारण आज मुलं पुढे गेली पाहिजेत. शेवटी भविष्य आज देशाचं ह्या तरुण व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि हे काम किंवा शिक्षण घेण्याचं काम तिने केलेलं आहे. आईबाबांचं तर मेहनत आहे, पूर्ण कुटुंबाचं त्याला सहकार्य मिळालं आहे. पण नुसतं सहकारी नाही, पण ते जिद्दीने प्रयत्न करण्याचं, यश मिळवण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. समर्थ, तुला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि अविनाशजी, आज तुमचाही वाढदिवस आहे, कारण हा दुधशक्कर योग आहे. आज याचा सदिच्छा कार्यक्रम आणि आपला आशीर्वाद आणि आपला वाढदिवस हा खूप योगायोगाच्या गोष्टी आहेत. तर असेच त्याला आपण शुभेच्छा देऊया. तू खूप मोठा हो, नक्कीच आम्हाला अभिमान असेल आणि तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि मोटिवेट कर. कारण तुझ्यासारखी विद्यार्थी पुढे गेली तर आपल्या देशाचं भविष्य नक्कीच चांगलं घडेल आणि आमच्या दसपट्टीचं तर घडेलच घडेल. कारण आज दसपट्टीमधील सर्व शिंदे परिवारच इथे आलेले आहे. कारण खूप कौतुक आहे आणि आज तुमचं आम्ही कौतुक करण्यासाठी आलो. तुझी जेव्हा न्यूज बघितली तेव्हा मला मनातून वाटलं की ह्याला जाऊन भेटायला हवं, कारण खूप जवळचं रिलेशन ह्या माध्यमातून आले की तू आज खूप चांगल्या लेवलला गेलेला आहे आणि तुझा आदर्श इतर विद्यार्थी घेतील. कारण तू आदर्श विद्यार्थी नव्हे, एक आदर्श नागरिक म्हणून आज तुझी ओळख आहे. तर खूप अभिमान आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आईबाबांनाही खूप धन्यवाद की तुम्ही खूप त्याला प्रयत्न करून त्याचं यश प्राप्त करण्याचं तुम्ही त्याला सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचंही विशेष धन्यवाद, शुभेच्छा. तर मॅडम, आपण समर्थाला या ठिकाणी कौतुकाची थाप दिली. यानंतर आपण टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करणार आहोत कोकण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक प्रतिदेश उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, लोटे इंडस्ट्रियल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे असणारे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय डॉक्टर प्रशांतजी पटवर्धन. चिपळूणचे आमदार आदरणीय शेखरजी निकम सर, समर्थ शिंदे आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर. समर्थने भारतातली सगळ्यात टॉपची असणारी परीक्षा पहिल्याच आपल्या टप्प्यामध्ये पूर्ण केली आणि आपण खऱ्या अर्थानं यासाठी समर्थ आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. ही परीक्षा खूप कठीण असते, सर्वांनी सांगितलं. त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतले, ते सर्व पाहता बोरकरांच्याच ओळी आठवतात. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती. त्यामुळे केवळ ध्यास घेतला आणि म्हणूनच त्याने हे यश संपादन केलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. आपल्याकडे ते नेमकं उलटं आहे, म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री ते बोलून गेले. मला वाटतंय आमचं समर्थ हो म्हणणाऱ्या कॅटेगरीतला अधिकारी होईल, कारण तो धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी आहे. धर्माधिकारी सरांनी या जिल्ह्यात फार चांगलं काम केलं होतं आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करायचे. त्यांच्या तालमीत तो तयार झालेला असल्यामुळे भारतातल्या पहिल्या 10 अधिकाऱ्यांच्या पुढच्या 10 वर्षात त्याचं नाव निश्चितपणाला आलेलं असेल आणि एक चांगला अधिकारी म्हणून
भारतातले सर्वच नागरिक त्याचं कौतुक करतील आणि मागाशी चाणक्य मंडळाचे सर म्हणाले तसे असा सत्काराचा आणि कौतुकाचा योग पुन्हा पुन्हा येत राहो अशी भगवान परशुरामांच्या चरणी प्रार्थना करतो. समर्थाचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय डॉक्टर प्रशांतजी पटवर्धन. मित्रांनो, जे अवघड असेल ते सोपं करावं, जे सोपं असेल ते सहज करावं, जे सहज असेल ते सुंदर करावं आणि जे सुंदर असेल त्यावर मनापासून प्रेम करावं, याचं नाव जीवन. आणि या सुंदर जीवनाची अनुभूती ज्यांच्या वक्तृत्वातून, कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून आपण चिपळूण नगरीने अनुभवली, तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया चिपळूण संगमेश्वरचे विकास पुरुष मान्य आमदार सन्मान्य शेखर जिनेकर. आजच्या समर्थाला शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, समर्थाचे आईवडील, सर्व परिवारातील सदस्य, मोठ्या संख्येने शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले फक्त दसपटीच नव्हे तर पूर्ण वेगवेगळ्या भागातून आलेले तुम्ही सर्वच मान्यवर, कारण खाली बसलेले असे अनेक आहेत की ज्यांची नावं खरं म्हटलं तर घेतली पाहिजेत, म्हणून मी नावं घेतली नाही कोणाची. ते सर्व आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, छोटे बालमित्र, बंधू आणि भगिनी, आजचा दिवस तुमच्या माझ्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की चिपळूण तालुक्यातून, एक छोट्या गावातून, आणि ज्याचं प्रायमरी शिक्षण देखील चिपळूण शहरामध्ये किंवा चिपळूण तालुक्यातच झालं, अशा समर्थाला UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याचा उल्लेख राकेशने केला की वयाच्या 22व्या वर्षी ही स्पर्धा क्रॅक होऊन तिथं उत्तीर्ण होण्याची पहिल्याच अटेम्प्टमध्ये संधी मिळाली. हे काम खूप मोठं आणि अवघड आहे, कारण मी अनेक जणांचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या वेळी बघितलं आहे. आम्ही सुद्धा BSc MSc असताना अतिउत्साहात परीक्षेला बसायचो, पण 6 टप्पे कधी पूर्ण व्हायचे तेच करायचं नाही आणि मग तो नाद सोडून द्यायला लागायचं. कारण 6च आहेत ना आता, किती आहे? 3 अटेम्प्ट नाही अटेम्प्ट 6. तर ते माहीत शेवट आम्ही अटेम्प्ट पहिले विचारायचो, अटेम्प्ट किती आहेत? 6. म्हणजे चला 6पर्यंत प्रयत्न करत जाऊ. पण या सगळ्या एक वेगळं विश्व असतं ज्यामध्ये झोकून दिल्याशिवाय कधीच यश मिळत नाही. ज्याचा उल्लेख अविनाशजीने केला, अविनाशजी असेल किंवा त्याच्या आईला क्रेडिट डॉक्टरने दिलं असलं तरी ते खूप मर्यादित असतं, कारण त्यांचा सपोर्ट हा त्याच्या मागे निश्चितपणे आहे. त्याला थोडंफार गाईडलाईन पण केलं असतं, पण खऱ्या अर्थाने जी काय मेहनत असते त्या विद्यार्थ्यालाच करावी लागते, कारण प्रचंड मेहनत केल्याशिवाय यश मिळत. चेतन सरांनी सांगितलं, धर्माधिकारी सरांचे ते ह्याच्यामध्ये काम करणारे, ज्यांचा उल्लेख धर्माधिकारी सरांबद्दल केला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी काम करत असताना सर्वसामान्य घटकाला समोर ठेवून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक लेक्चर तुम्ही ऐकली असतील आणि त्या ह्याच्यामध्ये समर्थ घडला, ही तुमच्या माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण नेहमी विचार करतो, आपण नेहमी चर्चा करतो की बिहारची मुलंच का पुढे जातात, आपली महाराष्ट्रातली मुलं का जात नाही. तर त्याचं एकच कारण आहे की बिहारमध्ये प्राथमिक शाळेपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मोठ्या प्रमाणात होत असते आणि आम्ही तयारी करतो ते आम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर MPSC UPSC स्पर्धा परीक्षेची पुस्तकं हातात घ्यायला सुरुवात करतो आणि मग बराचसा कालावधी असा निघून जातो, घरातून कटकट चालू होते की कधी एकदा नोकरीला लागतोस आणि काय करतोस, कारण 33 वर्ष लास्ट लिमिट असतं आणि जवळजवळ तिथपर्यंत पोचल्यावर सगळं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. पण समर्थाच्या बाबतीत नेमकं उलटं झालं की तो कधी अकॅडमिक जॉईन झाला आणि कधी पास झालं हे त्याच्या घरच्यांनाही आपल्यालाही कळू शकलं नाही. ही खूप अभिमानाची आपल्यासाठी सर्वांसाठी गोष्ट. आज त्याचा आपण सत्कार करतो. हे सत्कार करत असताना तुमच्या माझ्या सर्वांसाठी खूप भाग्याची गोष्ट का आपल्यापैकी बरेच जण 60%च्या वर तुम्ही गेला असाल, पण आमच्या पुरतं सांगायचं झालं तर 58-60%. मी माझ्या पुरतंच बोलतो, कारण बाकीच्यांबद्दल बोलून आता एवढ्याच दुकानं मला परवडणार नाही. कारण ह्या कमी टक्क्याच्या
मार्क मिळवलेला एवढ्या मोठ्या टक्क्याने चांगल्या एक देशाच्या पातळीवरच्या परीक्षेमध्ये 10-11 लाख विद्यार्थी बसले, 11,000 सिलेक्ट झाले पहिल्या टप्प्यात, मग त्यातून 1100 मुलांचा टप्पा सिलेक्शनचा झाला आणि त्यामध्ये 250वा नंबर येणं ही खूप कठीण गोष्ट. आणि विशेषतः ग्रामीण भागातून जाऊन पुण्यामध्ये जायचं आहे आणि तिथे शिकायचं आणि तिथून ती यशस्वी व्हायचं आहे पहिल्या टप्प्यात, हे खूप मोठं यश आहे. मला वाटतं आपल्यासाठी हा एक माइलस्टोन ज्याचा उल्लेख मगाशी चेतन सरने केला की सुरुवात आहे त्याच्या आयुष्याची सुरुवात. अजून भरपूर एक्झाम द्यायच्यात, असे भरपूर योग येतील. अविनाशजींचा वाढदिवस आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि असे योग पुढे येतील तेव्हा एकाच वेळी दोन्ही योग करू नका, वेगवेगळ्या वेळी आम्हाला बोलवा, म्हणजे त्याचाही सत्कार वेगळा होईल, तुमचाही वाढदिवस वेगळा होईल, आम्हालाही 2 वेळा जेवायला मिळायची संधी त्यानिमित्ताने मिळेल. तर हा यशाचा खूप मोठा अभिमान वाटणारी तुमच्या माझ्यासाठी गोष्ट आहे. माझ्या सुदैवाने मी म्हणणार नाही की माझ्या त्यावेळी पहिला विद्यार्थी झाला पास आमचा वांजोळे गावाचा, आपल्या मतदारसंघातला शेवटच्या टोकातला वांजोळे गावाचा चेतन पंढरे नावाचा विद्यार्थी पण पास झाला आणि खेडमधला महाडिक म्हणून देखील एक विद्यार्थी पास. 2 वर्ष गॅप झाली होती. तर आज ह्या वर्षी आपला झालं समर्थ देखील झाला आणि असाच पद्धतीने पुढे देखील आपल्या ग्रामीण भागातली मुलं पुढे जातील आणि त्यांना देखील एक आयडियल म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमच्या मुलांचा राहील. आणि तू देखील ज्या ज्यावेळी येशील त्यावेळी कॉलेजपासून सगळ्या मुलांना मोटिवेशन करण्याचा, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, किती परिश्रम असतात, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुझ्या माध्यमातून निश्चित मिळेल. आणि पुढे देखील आपल्या इथल्या अनेक मुलांना यशस्वी करण्यामध्ये जसं अविनाश धर्माधिकारी सरांचा हात आहे तसा तुझाही हात त्या सगळ्यामध्ये निश्चितपणे लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त वेळ घेत नाही, त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देत असताना या देशाचं प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तुला खूप मोठी संधी निश्चित मिळेल आणि त्या संधीची आपल्याला साथ पण तुम्हाला मिळेल. तुझं वय तुझ्या हातात आहे, त्यामुळे या देशाचा मुख्य सचिव म्हणून देखील पाहण्याची आमची सर्वांची इच्छा आहे आणि तुझ्या पाठीशी रामवर्धनीचा आशीर्वाद आहे, इतर सर्वांचे वडीलधारांचे देखील आशीर्वाद तुझ्या मागे. तुझा स्वभाव पण खूप चांगला आहे, कारण मगासपासून तुम्ही निरीक्षण केलं असेल तर त्याच्या गावाकडचे जे आले त्यांना उठून नमस्कार करण्याची त्याची प्रवृत्ती खऱ्या अर्थाने आपण शिकण्यासारखी. कारण यश शेवटी मिळतं, ते पचवता देखील आलं पाहिजे आणि ते पचवत असताना चांगल्या पद्धतीने त्याचा एक चांगला नागरिक म्हणून देखील होण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तू निश्चितपणे करशील. पुन्हा एकदा तुझ्या सर्व कुटुंबियांना, तुला आणि तुला शिकवणाऱ्या सर्व अकॅडमिकच्या शिक्षकांना, ह्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की तुमच्यामुळेच आमच्या चिपळूणचं नाव आज देश पातळीवर जाऊ शकलेलं आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो, ज्याच्या यशामध्ये वाटा आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. सर स्वतः MSc ॲग्री आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्या माध्यमातून सरांनी शिक्षण घेत असताना काही जुन्या आठवणींना देखील इथं उजाळा दिला. समर्थला पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा दिला. मित्रांनो, श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून यशाला गवसणी घालता येते. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, कांटों पे चलने वाली व्यक्ति अपनी मंजिल पर जल्दी पहुंच जाती है क्योंकि कांटे कदमों की रफ्तार बढ़ा देते हैं. आणि असंच एक व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आहे ज्याच्या कौतुक सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. देशातल्या 11 लाख विद्यार्थ्यातून प्राथमिक परीक्षेसाठी एकूण 11,000 विद्यार्थी निवडले गेले. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी 2,500 विद्यार्थी होते आणि अंतिम परीक्षेसाठी एकूण 1,016 विद्यार्थी यावर्षी निवडले गेले. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की भविष्यात फॉरेन सर्व्हिसेसमध्ये ज्यांचा असणारा कल आहे, कारण अविनाश धर्माधिकारी सर हे यांचं म्हणणंच असतं, नेहमी एक संस्कार असतात की देशातले असणारे कार्यक्षम एक सुसंस्कारी अधिकारी म्हणून आपल्या अकॅडमीचं असणारं एक मोठं नाव आहे, त्या माध्यमातून घडले पाहिजेत. तर संपूर्ण देशामध्ये UPSCमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये 255वा क्रमांक मिळवून सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं देशातला असणारा सर्वोत्तम अधिकारी व्हावा. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आजचे उत्सवमूर्ती समर्थ अविनाशराव शिंदे.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इकडे आलेले सगळे मित्रपरिवार आणि ज्यांनी लहानपणापासून मला बघितलं आहे आणि काही अशी जणं ज्यांना लहानपणापासून मी बघितलं आहे असे सर्वजणं, सर्वप्रथम तुम्ही इथे आलात, या आशीर्वाद देण्याच्या या सोहळ्यामध्ये आलात यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. इथे जेवढी काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी जे काही सांगितलं आणि प्रत्येकाशी बोलताना सुद्धा जे काही लोक मला सांगतात, ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांच्या इच्छा आकांक्षा किंवा त्यांच्याकडे असलेले जे संस्कार आहेत ते देण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की आत्तापर्यंत पण कुठेतरी जगताना त्या गोष्टींना धरून जगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि प्रशासनामध्ये यापुढे सुद्धा आपल्या समाजाचं आणि तुम्ही सगळ्यांनी लहानपणापासून जे काही संस्कार दिलेले आहेत, जे काही माझ्या मनामध्ये जे काही तुम्ही बिंबवलेलं आहे, मला असं वाटतं की मी त्या सगळ्याचा वापर करून काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि शेवटी हे जे काम आहे ते वैयक्तिक एक आपलं ॲम्बिशन असतं की आपल्यासाठी काहीतरी आपण करावं, की एखादी परीक्षा क्लिअर करावी किंवा काहीतरी आपल्याला नोकरी लागावी. पण या सर्व ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ही सर्व्हिस ही पब्लिक सर्व्हिस आहे आणि ही सेवा आपल्यासाठी नसून लोकांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की मी हा जो मार्ग आहे याच्यावर चालण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कधी इकडे तिकडे होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळे आहातच कान पकडून ओरडायला की अरे हे नाही चाललेलं बरोबर, तर त्याचीसुद्धा मला जाणीव आहे. आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्यावर, आमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू देत आणि असंच प्रेम तुम्ही करत राहा. हे बोलून मी माझे पण 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. आपण समर्थाची असणारी तेजोमयी वाटचाल या ठिकाणी आपण अनुभवली. आपण नेहवैन्यांना देखील विनंती करूया आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. समर्थाची आई मॅडम या, कारण प्रचंड मेहनत आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर आपण पाहिलंय की पुण्यामध्ये 11वी 12वीपर्यंतचं शिक्षण, पुन्हा एकदा फिनोलेक्सच्या माध्यमातून डिग्री केली मेकॅनिकलमधून आणि त्यानंतर या UPSCकडे असणारा कल त्याचा आपण पाहिला. तर आपण आईनं त्याच्यासाठी घेतलेले असणारे कष्ट हे निश्चितच प्रेरणादायी. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण देऊया. यानंतर आपण विनंती करणार आहोत ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्माननीय अविनाशराव शिंदे समर्थचे असणारे वडील आणि त्यांच्या आई नेहा मॅडम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय शेखरजी निकम साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी अविनाशराव आणि नेहा मॅडम यांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. जरा टाळा होऊन जाऊ द्या. या ठिकाणी तुझ्या बहिणी देखील उपस्थित आहेत. सर, आपल्या सर्वांच्या साक्षीनं समर्थाचा असणारा हा तेजोमयी प्रवास एक वैभवशाली करत असताना आपल्या खऱ्या अर्थानं कोकणचं असणारं भाग्य, कसपटीचं भाग्य, कारण UPSCच्या माध्यमातून अत्यंत नेत्रदीपक असं त्याच्या माध्यमातून केलेलं असणारं कार्य आणि त्याबद्दल स्वतः आईवडील देखील आहेत. त्यांच्या उपस्थित आपण पूजा मॅडम या ठिकाणी सन्मान करत आहेत. जरा समर्थासाठी आणि त्याच्या असणाऱ्या कार्यासाठी जरा काय होऊ जाऊ द्या. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं देशातला एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण समर्थाची वाटचाल या ठिकाणी अनुभवत आहोत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय नेर्लेकर सर देखील या ठिकाणी समर्थाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.